मराठा आरक्षणाचे मोर्चे झाले, ओबीसी आरक्षणाचे मोर्चे झाले, एससी आरक्षणाचे मोर्चे झाले, आता एसटीच्या आरक्षणाचे मोर्चे निघणार आहेत. कारण सरकारने एसटीच्या आरक्षणावरती एक समिती स्थापन केलेली आहे आणि ही समिती आता एसटीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काही मुद्द्यावरती विचार करणार आहेत. हे मुद्दे कुठले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला देखील विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण आदिवासींचं आरक्षण आणि त्याचा वाद काय आहे हे बघणार आहोत. त्यानंतर धर्मांतरित आरक्षणाचे जे काही प्रश्न आहेत ते आदिवासींच्या बाबतीमध्ये काय होणार आहेत ते आपण बघणार आहोत. विधानसभेतील लक्षवेधी सूचना नेमकी आदिवासींच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये नेमकी काय होती हे बघणार आहोत. त्यानंतर आपण उच्चस्तरीय समितीचं कार्य काय आहे, जी समिती याच्यावरती स्थापन करण्यात आलेली आहे ते बघणार आहोत. आणि त्यानंतर सदस्यीय समितीची रचना कशा पद्धतीची आहे आणि राज्य सरकारचे अधिकृत धोरण काय असणार आहे या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आणि शेवटी एसटीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारने आता जो GR काढलेला आहे तो GR काय आहे हे देखील आपण बघणार आहोत. तत्पूर्वी सुरुवातीला आपण आदिवासी आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण बघूया काय आहे नेमकं, की धर्मांतरित आरक्षण जे लोक आहेत आदिवासींमधले त्या धर्मांतरित लोकांचं आरक्षण पुढे सुरू ठेवायचं का हा प्रश्न आहे. आणि याच्यामुळं अनुसूचित जमातीमधील व्यक्तींनी ख्रिश्चन किंवा इतर धर्मात धर्मांतर केल्यानंतर त्यांना मिळणारे आरक्षण आणि सरकारी सोयी सवलती सुरू ठेवाव्यात की रद्द कराव्यात हा महाराष्ट्रातील एक अत्यंत संवेदनशील प्रश्न आणि जुना वाद सध्या चर्चेला आलेला आहे. या अनुषंगाने धर्मांतरानंतर मूळ आदिवासी परंपरा, रूढी आणि देवदेवतांची पूजा थांबली जाते. असे असतानाही केवळ जुन्या प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षणाचा लाभ घेणे अयोग्य आहे, ज्यामुळे मूळ आदिवासींच्या वाट्याला येणाऱ्या हक्कांचे नुकसान होते असा आक्षेप घेण्यात आलेला आहे. आणि या आक्षेपावरती आता सरकारने विचार करायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला अगोदर माहिती आहे की अनुसूचित जातीमधलं जे आरक्षण आहे या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या लोकांनी जर समजा ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर केलं तर त्यांच्या सवलती आरक्षणाच्या रद्द होतात. इथे देखील तशाच प्रकारचा एक प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. यामध्ये आमदार देवराव होळी आणि इतर सन्माननीय आमदारांनी महाराष्ट्र विधानसभेत या ज्वलंत विषयावर लक्षवेधी सूचना मांडलेली होती आणि यांची सूचना अशी होती की ख्रिश्चन धर्मात रूपांतर झालेल्या आदिवासींचे जात प्रमाणपत्रांनी त्यांना मिळणारे आरक्षणाचे फायदे तात्काळ रद्द करण्यात यावेत या सूचना त्यांनी यामध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या. त्याबरोबर या मागणीच्या गांभीर्याचा विचार करून तत्कालीन महायुती सरकारने यावर सखोल अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय सर्वसमावेशक समिती नियुक्त करण्याची घोषणा केलेली आहे. कारण धर्मांतर केल्यानंतर आदिवासींच्या सर्व जे काही पूजा आहेत, अर्चा आहेत, देवदेवता आहेत, या सगळ्या किंवा सांस्कृतिक संबंध आहेत हे सगळं बदलतं. त्याच्यामुळे जुन्या जात प्रमाणपत्राच्या आधारावरती सवलती देणं योग्य नाही असं या आमदारांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे सांस्कृतिक अभ्यास जो आहे हा अभ्यास करण्यासाठी सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धर्मांतरानंतर ही आदिवासी बांधव त्यांच्या मूळ संस्कृती, धर्म, सण आणि रूढी परंपरा आणि जीवन पद्धतीचे पालन करतात का याचे प्रत्यक्षात जमिनीवर जाऊन सखोल निरीक्षण आता केले जाणार आहे. की जे धर्मांतर केलेले लोक आहेत त्यांच्या रूढीमध्ये काही चेंजेस झालेत का, त्यांच्या पूजा अर्चेमध्ये काही चेंज झालेत का, त्यांच्या देवदेवतांमध्ये काही चेंजेस झालेत का, या अनुषंगाने ही समिती आता अभ्यास करणार आहे. त्यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि इतर घटक राज्यांनी धर्मांतरित आदिवासींच्या सवलती व आरक्षणाबाबत नेमके कोणते धोरण स्वीकारलेले आहे याची देखील तपासणी ही समिती करणार आहे. त्याचबरोबर या अनुषंगाने धर्मांतरित आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले विविध कायदेशीर निर्णय जे आहेत त्या निर्णयाचा देखील अभ्यास ही समिती करणार आहे. आता ही समिती हे जे कायदे आहे कायदे तपासणार आहे. या कायद्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये धर्मांतरित आदिवासींसाठी नेमकं काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत हे देखील ही समिती त्याचा अभ्यास करणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे ही एक जम्बो समिती आहे आणि या समितीमध्ये समितीचे अध्यक्ष म्हणून माननीय मंत्री आदिवासी विकास विभाग हे काम करणार आहेत. त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी या समितीमध्ये काम करणार आहेत आणि प्रशासकीय स्तरावरचे वरिष्ठ IAS अधिकारी आणि कायदेतज्ञ हे या समितीमध्ये काम करणार आहेत. आणि एकूण 27 लोकांची ही जम्बो समिती आहे. हे 27 लोक या सगळ्या प्रकरणांचा अभ्यास करणार आहेत. आता याच्यामध्ये मुख्य भूमिका आपण सांगितले की नेमकं ही समिती काय काम करणार आहे. सर्वोच्च शासकीय समन्वयक आणि अंतिम अहवाल संकलन करण्याचं प्रमुख काम हे अध्यक्षाकडे असेल. विविध भौगोलिक क्षेत्रातील आदिवासी समाजाच्या भावना त्यामध्ये मांडल्या जाणार आहेत. कायदेशीर, घटनात्मक आणि प्रशासकीय नियमांची पडताळणी केली जाणार आहे आणि सर्व समावेशकांनी निष्कर्ष काढण्यासाठी व्यापक रचना ही समिती सरकारला सुचवणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारचे जे मूळ धोरण आहे हे मूळ धोरण काय आहे तर संविधान आणि न्याय भूमिका हे खरं तर आरक्षणाचं मूळ धोरण आहे.
याच्यामध्ये महायुती सरकार मूळ आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला आणि त्यांच्या घटनात्मक सोयी सवलतींना कोणतीही बाधा पोहोचू देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं जरी असलं तरीही शासनाची अत्यंत स्पष्ट भूमिका आहे असंही म्हटलं जातंय। या संवेदनशील विषयावर घाईघाईने निर्णय न घेता 27 सदस्यांच्या सर्वसमावेशक समितीचा सविस्तर कायदेशीर व सामाजिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम घटनात्मक पाऊल उचलले जाणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रिव्ह्यू केलं जातोय की जे धर्मांतर केलेले लोक आहेत त्यांचं आरक्षण ठेवायचं की नाही, आणि त्याच्यामुळं हे धर्मांतर केलेल्या लोकांचं आरक्षण हे जाणार आहे हे नक्की तुम्ही माझ्याकडून आत्ताच लिहून घ्या। कारण धर्मांतर केल्यानंतर त्यांच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि जे काही कल्चरल म्हणजे पूजा अर्चेचं प्रमाण आहे किंवा ती जी पद्धत आहे ही बदलते। त्याच्यामुळं हे सगळे बदल यापूर्वी देखील आपल्याला माहिती आहे की अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये हेच घडलेलं होतं की अनुसूचित जातीमधल्या जर एखाद्या व्यक्तीने मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर केलं तर त्याचं आरक्षण संपुष्टात येतं आणि याचे न्यायालयीन निवाडे अनेक वेळेस दिले गेलेले आहेत आणि तीच गोष्ट आता सध्या आदिवासींच्या सोबत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यामुळं ही जी समिती आहे ही समिती शेवटी अंतिम याच निर्णयावरती येईल आणि सरकार याच पद्धतीने निर्णय येईल। कारण ख्रिश्चन धर्मामध्ये होणारं धर्मांतर रोखणं हे सरकारचं मूळ ध्येय आहे याच्या पाठीमागचं। कारण ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी वेगवेगळ्या प्रलोभनं दिले जातात आणि आदिवासींना ख्रिश्चन धर्मामध्ये त्या मशिनरी ज्या आहेत त्या कन्वर्ट करून घेतात। त्याच्यामुळं त्यांना रोखण्यासाठी हा सगळा पर्याय इथे नव्याने तयार करण्यात आलेला आहे। आता हा जो GR आहे या GR वरती एक नजर आपण टाकूया। हा GR कधी काढण्यात आलेला आहे तर हा GR आहे 16 जुलै 2026चा। अनुसूचित जाती जमातीमधील व्यक्तींनी धर्मांतर केल्यानंतर मिळणाऱ्या सोयी सवलतीबाबत ही समिती या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये जे सदस्य आहेत हे सदस्य तुम्ही बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की अशोक उईके, इंद्रनील नाईक हे सगळे, नरहरी झिरवळ हे जे मंत्री आहेत ते सगळे याच्यामध्ये आहेत आणि जवळपास 27 एकूण सदस्य याच्यामध्ये आहेत आणि या समितीला वेगवेगळ्या प्रकारची कामं देण्यात आलेली आहेत आणि ही समिती गठीत करण्यात आलेली आहे। आता ही समिती या गोष्टींसाठी काम करणार आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाचं वाक्य टाकलेलं आहे ते म्हणजे कुठलं आहे तर अनुसूचित जमातीमधील व्यक्तींनी धर्मांतर केल्यानंतर मिळणाऱ्या सोयी सवलतीबाबत केंद्र व अन्य राज्य शासनाच्या कायद्यांचा अभ्यास करून राज्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी पुढील प्रमाणे समिती गठीत करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळं तुम्ही किती जरी अभ्यास केलात तरी तुम्ही याच अंतिम निर्णयावरती याल की आता आदिवासींचं आरक्षण म्हणजे जे धर्मांतर केलेले आदिवासी आहेत त्यांना आरक्षणाच्या सवलती द्यायच्या नाहीत आणि हाच अंतिम निर्णय आपलं सरकार घेऊ शकतं। हे आत्ताच लिहून घ्या। हे 27 समितीमधले सदस्य फायनल निष्कर्ष याच निष्कर्षापर्यंत येणार आहेत। त्याच्यामुळं आदिवासींमध्ये देखील आता सध्या जे मोर्चाचं प्रमाण आहे ते मोर्चाचं प्रमाण वाढू शकतं आणि आमच्या सवलती कायम ठेवा असं म्हणू शकतात आणि त्याच्यामुळं आदिवासींमध्ये देखील आता मूळ आदिवासी आणि धर्मांतरित आदिवासी असे दोन भाग पडू शकतात आणि मूळ आदिवासींचा एक गट सरकारसोबत जोडला जाऊ शकतो आणि ते म्हणू शकतात की धर्मांतरित केलेल्या आदिवासींना बाहेर काढा। त्याच्यामुळं मराठा आरक्षणाच्या मोर्चानंतर, ओबीसी आरक्षणाच्या मोर्चानंतर, SC आरक्षणाच्या मोर्चानंतर आता आदिवासींचे मोर्चे आपल्याला या राज्यामध्ये पाहायला मिळणार आहेत। तुम्हाला नेमकं या समितीबद्दल आणि आदिवासींच्या या धर्मांतरानंतरच्या आरक्षणाच्या सवलतीबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।